महाराष्ट्र में हरियाली को बढ़ावा देने के लिए राज्य सरकार की एक अनोखी पहल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना से कृषि विभाग ने 1 करोड़ वृक्षारोपण का लक्ष्य तय किया है। इसी कड़ी में नागपुर के नंदनवन पुलिस स्टेशन ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में करीब 50 पेड़ लगाए। इनमें नीम, पीपल और करंजी जैसे लंबे समय तक जीवित रहने वाले पेड़ शामिल हैं, जो आने वाली पीढ़ियों के लिए उपयोगी साबित होंगे। इस मुहिम में पुलिस दल के साथ स्थानीय नागरिक और स्कूली विद्यार्थी भी शामिल हुए। नंदनवन पुलिस ने लोगों से अपील की है कि हर व्यक्ति अपने जीवन काल में कम से कम 1 पेड़ अवश्य लगाए, क्योंकि पेड़ ही जीवन, पानी और ऑक्सीजन के आधार है। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र वनाच्छादित करण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा किंवा त्या संकल्पनेचा एक भाग म्हणून आम्ही नंदनवन पोलीस स्टेशनकडून माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर, माननीय जॉइंट सीपी साहेब, माननीय साउथ रिजन सर, माननीय झोनपूर पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय एसीपी सकरदरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड करून त्या संकल्पनेला हातभार लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। नंदनवन पोलीस स्टेशनकडून जवळपास 50 वृक्षांची लागवड या संकल्पनेमध्ये आपण करीत आहोत। त्यामध्ये कडुनिंब, वड, पिंपळ, कारंजा अशी मोठमोठी झाडे आहेत, जी झाडे जास्त वर्ष जगू शकतील आणि त्याचा सर्व नागरिकांना फायदा होईल, असं या संकल्पनेमागे आमची धारणा आहे। यामध्ये आम्ही शालेय विद्यार्थी, नंदनवनमधील रहिवासी आणि पोलीस दल असे तिघांनी एकत्रित येऊन या वृक्षांची लागवड करीत आहोत। माझं सर्व नागरिकांना हेच आवाहन आहे की प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर किमान 1 वृक्षाची तरी त्यांनी लागवड करावी। आपण जोपर्यंत जगत आहोत, जोपर्यंत आपला मृत्यू होत नाही, तोपर्यंत हे झाड जगलं पाहिजे। तर झाडं आहेत म्हणून जीवन आहे, झाडं आहेत म्हणून पाऊस आहे, झाडं आहेत म्हणून ऑक्सिजन आहे आणि पाऊस आणि ऑक्सिजन हे जर थांबलं तर आपलेही जीवन क्षणार्धात संपून जाईल। यासाठी आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून प्रत्येकाने वृक्षाची लागवड करावी आणि त्याला जगवावी। संपूर्ण जग हिरवेगार कसे राहील यासाठी सर्वांनी संकल्प करावा।